मित्रांनो, चला तर अनिल एक्झामवाडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं आणखी एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओवर। आज शिकणार आहोत नफा आणि तोटा याबद्दल आपण सविस्तर प्रश्न समोर घेणार आहोत। तरी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला पाहूया आपण। सूरजने 47,000 रुपये जुनी कार खरेदी करून त्या कारला 3,000 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले। जर त्या कारला 58,000ला विकली तर त्याला किती टक्के नफा होईल? तर चला याचं प्रश्नाचं सोल्युशन आपण काढून बघूया। खरेदी किंमत किती आहे? 47,000ला खरेदी केली त्यानं, 47,000ला, आणि त्याच्या दुरुस्तीला त्याने 3,000 रुपये लावले। 3,000 रुपये लावले। 0 0 0 7 आणि 3 10 0 हातच्याला 1 4 आणि 1 5 50,000 रुपये झाले टोटल खर्च। त्यांची खरेदी किंमत आणि कारची खरेदी किंमत आणि दुरुस्तीसाठी 3,000 रुपये, मग टोटल 50,000 रुपये झाले। आता कॉस्ट प्राईज म्हणजे 50,000 रुपये। 50,000 म्हणजे खरेदी किंमत, जे आपण खरेदी करतो त्याला कॉस्ट प्राईज म्हणतात आणि विकतो त्याला सेलिंग प्राईज म्हणतात। यस, सेलिंग प्राईज किती आहे? 58,000। 58,000 हे 3 शून्य कट, याच्यामधलं डिफरन्स किती आहे? 50 आणि 58मधलं डिफरन्स 8चा आहे। 8चा आहे कुठून? 50मधून। कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्राईजवरून 50 गुणीला 100 करायचं। 50 1 50, 50 2 100। आता याचा गुणाकार करायचा। 8 1 8, 8 2 16, म्हणजे 8 गुणीला 2 बरोबर 8 1 8, 8 2 16। 16% त्याचा लाभ, 16% त्याचा नफा झालेला आहे। 16% त्याचा नफा झालेला आहे। 47,000 आणि ते 3 म्हणजे 50,000मधून त्याने जर 58,000ला विकली त्याला 16%चा त्याला नफा झालेला आहे। तसाच आणखी प्रश्न पाहूया समोर। प्रश्न क्रमांक दुसरा। 15,000 रुपयाच्या दराने 15 लॅपटॉप खरेदी करून 2,97,000ला विकली तर किती टक्के नफा होईल? चला तर या प्रश्नाचं उत्तर सोडून पाहूया आपण। किती? 15,000 रुपयाच्या दराने, 15,000 रुपयाच्या दराने, 15,000 रुपयाच्या दराने किती? 15,000 रुपयाच्या दराने किती? 15 लॅपटॉप। 15 लॅपटॉप म्हटल्यानंतर गुणाकार करायचं। 15,000 गुणिला 15 लॅपटॉप याचा गुणाकार करायचा। 0ला 0 0 0 5 5 25ला 5 हातच्याला 2 5 1 5 आणि 2 7 1 16 1 0 0 1 0 0 1 0 0 1 5 5 1 1 1 0 0 0 5 7 5 12 हातच्याला 1 2,25,000 2,25,000 होतात आणि विकली कितीला आता? 2,97,000 रुपयाला। तर आपलं कॉस्ट प्राईज किती झाली? आपलं कॉस्ट प्राईज 2,25,000। 2,25,000 हे त्याचा कॉस्ट प्राईज आहे। आणि सेलिंग प्राईज विकली कितीला आपल्याला? सेलिंग प्राईज आहे 2,97,000। 2,97,000 कॉस्ट प्राईज 2,25,000 झालं आहे आणि सेलिंग प्राईज आहे 2,97,000। आता याचा 3 शून्याला 3 शून्य कट, उरले किती? 225 आणि 297, 200 याचा मायनस करू, डिफरन्स काढू आता। 297 मायनस 225, याचे 2 9 7 7 आणि 0 72, 72चा फरक आहे। कुठून? 72चा फरक कुठून? तर 225वरून, कॉस्ट प्राईजवरून 225वरून गुणीला 100 घेतला।
25 एकम 25, 25 चौक 100, 25 चौक 100, 25 गुणिला जर 9 केला आपण तर 9 5 45, 5 हात 4, 9 18, 19 20 21 22, हां हे घडतो. म्हणजे 25 चौक 100, 25 9 225 आणि 9 1 9, 9 2 18, 9 27, 9 4 36, 9 5 95, 9 56, 9 63, 9 8 72, 9 8 72. म्हणजे उरले किती आता? हे 8 गुणिला हे 4, हे 8 आणि हे 4. आता याचा करायचा गुणाकार. 8 1 8 2 16 8 23 8 चौक 32, 32%चा त्याचा नफा झालेला आहे. 32%चा नफा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 पाहूया. 25 पुस्तकाच्या खरेदी किंमत 20 पुस्तकांच्या विक्री किंमतीच्या बरोबर आहे. तर किती टक्के नफा होईल म्हटलं. 25 पुस्तकाच्या खरेदी किंमत 20 पुस्तकाच्या विक्री किंमतीच्या बरोबर आहे, तर किती टक्के त्याला नफा होईल. तर चला आपण सोडून पाहूया. 20 पुस्तकाच्या म्हटल्यानंतर कॉस्ट प्राईज गुणिला 25 बरोबर 20 पुस्तकाच्या विक्री किंमतीच्या बरोबर म्हणते. सेलिंग प्राईज म्हणलं आहे का. सेलिंग प्राईज इंटू 20 पुस्तकाच्या. तर 5 5 25, 5 5 25, 5 चौक 20, 5 चौक 20. म्हणजे कॉस्ट प्राईज आपलं 4 असेल. कॉस्ट प्राईज 4 आणि सेलिंग प्राईज 5. जर आपण 4मध्ये विकून जर 4मध्ये खरेदी करून 5मध्ये विकत असेल तर 4मध्ये जो घेतलेला जो किंमत आहे त्याला कॉस्ट प्राईज म्हणतात आणि सेलिंग प्राईज 4ला घेऊन 5ने विकणे त्याला सेलिंग प्राईज म्हणतात. आता याचं अंतर कितीचं आहे? 1चं आहे. कुठून? तर आपला कॉस्ट प्राईज कुठं आहे? कॉस्ट प्राईज आपलं 4 आहे. म्हणजे 4मध्ये घेतलं आणि 5मध्ये विकलं. 4 गुणिला 100, 4 गुणिला हां 1चा फरक आहे. 1 लिहिलं कुठून? तर कॉस्ट प्राईज 4 आहे आपलं. 4 लिहिलं गुणिला 100. याचं करायचं भागाकार. याचा करायचा भागाकार 100 गुणिला भागिला 4, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 पंचे 20. म्हणजे 20% त्याचा नफा झालेला आहे. 20% नफा 25% नफा झालेला आहे. कॉस्ट प्राईज सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज आपली 4 आहे. सेलिंग प्राईज आपली 4मध्ये घेऊन 5मध्ये विकली आपण. तर 1चा फरक आहे. 1चा भागिला कुठून? कॉस्ट प्राईजमधून. ते 4 गुणिला 100 केला. याचं भागाकार करायचं. 4 भागिला 100 तर 25 आलं. 25% नफा. तर समजा आता जर 20 पुस्तकाच्या विक्री किंमतीच्या बरोबर आहे तर किती टक्के नफा होईल? तर 25% नफा होईल. आणखी समोर प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 पाहणार आहोत मित्रांनो. 10 रुपयात 12च्या दराने पेन्सिल खरेदी करून 12 रुपयात 10च्या दराने विकली तर किती टक्के नफा या तोटा होईल? नफा होईल किंवा तोटा होईल याचा आपण गणिताचं प्रश्नाचं उत्तर काढून पाहूया आपण. 10 रुपयात किती? 12 आणि तिकडे 12 रुपयात 10, इकडे 12 रुपयात 10. याचा करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार. 10 गुणिला 10, 10 गुणिला 10, 0 0 0 0 1, 100 येईल. आणि इकडलं 12 गुणिला 12, 2 4, 1 2, 1 2, 1 4 4 1, 144 येईल इकडल्या साईडचं. 144. 10 रुपयात 12, 12च्या दराने
पेन्सिल खरेदी केली आणि 12 रुपयात 10च्या दराने विक्री केली. तर याचा तिरपा गुणाकार करायचा. 10 × 10 100, 12 × 12 144. याचा डिफरन्स म्हणजे कितीचा? 44चा डिफरंट आहे. कुठून तर भागला हे 100. कुठून 100 वरून गुणीला 100 करायचं. 100 कॅन्सल, बरोबर 44% नफा झालेला आहे. 44% नफा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5. एका टी व्ही संचाची मूळ किंमत 9000 आहे. त्या किंमतीवर 20% सूट दिली आणि नंतर किंमत 10ने वाढवण्यात आली. तर टी व्ही संचाची नवीन किंमत किती आहे? पहिले किती? 20%ची सूट दिली, नंतर मग 10% वाढवण्यात आली. तर नवीन संचाची किंमत काढायची आहे आपल्याला. टी व्ही संचाची नवीन किंमत. टी व्ही संचाची नवीन किंमत. संचाची नवीन किंमत किती? एका टी व्ही संचाची मूळ किंमत किती आहे? 9000 रुपये. 9000 रुपये 9000 गुणीला किती? नंतर मग या किंमती 20%ची सूट दिली. 20% म्हणजे 100 मायनस जर 20%, 100% म्हणजे 100%मधून जर 20% कॅन्सल जर कट केलं, सूट दिली, तर 80% उरेल. कुठून? 100वरून गुणीला नंतर मग 10%ची वाढवण्यात आली. 10% नंतर किंमत त्याची वाढवण्यात आली. म्हणजे 100 110. 10% म्हणजे 110 भागीला कुठून? 100वरून. तर 100 कॅन्सल. 1 2 जेवढे काही झिरो कटतात त्यांना काटायचं, नंतर मग त्यांचा गुणाकार करायचा. उरले किती? 90 गुणीला 8 गुणीला 11, बरोबर याचा गुणाकार करायचा. 90 गुणीला 8 0 8 9 72 म्हणजे 720 गुणीला 11. 720 गुणीला 11 याचा गुणाकार करू आपण. 720 गुणीला 11 जर केले 1 0 0 1 2 2 1 7 7 1 0 1 2 2 1 7 7 0 2 7 8 9 72 म्हणजे 7920. 7920 नवीन 7920 हे कोणते? नवीन संचाची किंमत आहे. नवीन संचाची किंमत 7920. सर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.